ओम नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः। ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणोग प्रक्षालित सकल भूतल कलंकः मुनिभिरुपासित तीर्थः सरस्वती हरितनो दुरितम् अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमनः प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयम् अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तुत ग्रंथकर्तार श्री गणधर देवः प्रतिगणधर देवः तेषां वचनानुसारमासाद्यं पूज्य श्री आचार्य अमित गति स्वामी विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रधानां सर्वधर्माणां जैनम जैतु शासनम वंदे विद्यासागरम वंदे सन्मति सागरम वंदे चंद्रप्रभो सागरम। सिद्धानत्वारदादिश्च चतुराराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की जय। 24 भगवान की चरित आचार्य अमित गति स्वामी महामुनिराज की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी मुनि महाराज की, संत शिरोमणि आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, शांतमूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य भगवान सन्मति सागर जी मुनि महाराज की, संत वात्सल्य निधि आचार्य भगवान श्री चंद्रप्रभ सागर जी मुनि महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की। आचार्य भगवान अमित गति स्वामी विरचित मरणकंटिका अशा ह्या महान ग्रंथामध्ये आपली चर्चा चालली होती। आचार्य भगवान श्री चंद्रप्रभु सागर महाराज जी कालच्या सत्रामध्ये सम्यक्त्व को शुद्ध करने वाले गुण, सम्यक्त्वाला शुद्ध करणारे ते गुण कुठले कुठले आहेत असा हा विषय आल्यानंतर सूत्रामध्ये आचार्य परमेष्ठिनी सांगत आहेत, उपगोहन, स्थितीकरण, वात्सल्य आणि प्रभावना हे 4 गुण सम्यक दर्शनाच्या विशुद्धीला वृद्धिंगत करणारे आहेत असं कालच्या सत्रामध्ये सांगत होते। उपगोहन, स्थितीकरण, वात्सल्य आणि प्रभावना ह्याचं लक्षण काय आहे असं एक प्रश्न आला होता। त्या प्रश्नामध्ये आचार्य भगवंतांनी सांगितलं की उपगोहन म्हणजे काय, कान आणि मनामध्ये बघा उपगोहन सामान्य आपण चर्चा करूया, ह्याचं चर्चा काल झालेली चर्चा परत करायला नको। उपगोहन म्हणजे काय, एखाद्या धर्मात्मा जीवाचं जर काहीतरी चुका झालेलं आहेत, धर्मात्मा जीवाची काहीतरी त्याच्या व्रतामध्ये चर्यामध्ये काहीतरी दोष झालेला आहे, त्या दोषाला आपण काय करायचं, झाकून ठेवायचं आणि त्याच्याजवळ काहीतरी चांगले गुण असतात त्या गुणाला आपण प्रकट करायचं आणि आपल्याजवळ झालेले काहीतरी चुका आहेत त्या चुकांना प्रकट करायचं आणि आपले चांगले गुण झाकून ठेवायचं, हे उपगोहन सम्यक दृष्टी जीवाचं लक्षण आहे असं कालच्या दिवशी चर्चा झालं होतं। नंतर काय सांगितले, स्थितीकरण। स्थितीकरण म्हणजे काय, त्या धर्मात्म्याचे जे चूक झालेलं आहे, जे दोष झालेला आहे त्या दोषाला झाकून ठेवणं म्हणजे उपगोहन, आणि उपगोहन झाल्यानंतर त्या जीवाला पुन्हा स्थिर करण्यासाठी त्या जीवाचं काय करायचं, आपण स्थितीकरण करायचं आहे। ते पण कसं, विनयपूर्वक। आचार्य भगवंतांनी सांगतात की त्यांचं विनय करायचं पहिला। जर ते मुनी महाराज असतील तर त्या मुनी महाराजांच्या जवळ जाऊन त्यांना प्रथमतः विनयपूर्वक भक्तिपूर्वक त्यांना नमोस्तु करून, नमोस्तु महाराजजी, नमोस्तु महाराजजी, नमोस्तु महाराजजी, भक्तिपूर्वक विनयपूर्वक त्यांना नमोस्तु करून त्यांना एकांतामध्ये
त्यांची काहीतरी चूक झाली असते, दोष झाले असते, ते चूक आणि ते दोष त्यांना समजावून सांगून त्यांना स्थिर करायचा प्रयत्न आपण तिथं करायचा आहे. आपण त्यांना विरोध करायचा नाही. जर आपण विरोध करत असेल तर आपण सम्यक दृष्टी नाही, कारण आपल्याकडे स्थितीकरण गुणच नाही. आपल्याकडं स्थितीकरण गुण नसल्यामुळं आपण सम्यक दृष्टी सुद्धा होऊ शकत नाही. बघा, पंचम काल आहे, जीव आहे, तर त्याच्याकडनं दोष पण काहीतरी होत असतंच. त्या दोषाला आपण काय करायचं, झाकून ठेवून त्या जीवाला स्थिर करण्याचा प्रयत्न आपण केलं पाहिजे. त्या जीवाची निंदा करणं हा चुकीचं, सर्वथा चुकीचं आहे, आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. नंतर वात्सल्य. स्थितीकरण होतं कशामुळं सांगा बघू? वात्सल्य भावनेमुळंच त्या जीवाची काय होत असते, स्थितीकरण होत असते. एखादा मुलगा, आपला घरातला मुलगा चूक केला, सुमनताई तुमचा मुलगा चूक केल्यामुळे तुम्ही काय करताय, त्याला निंदा करताय, मारताय, गावात सगळीकडे सांगत फिरताय. काय करताय त्यावेळेला? वात्सल्य भावनेनं, आई आहे तुम्ही किती झालं तर पण, मुलगा कितीही मोठा चूक केला तर तुम्ही काय करता त्यावेळेला, आई असल्या कारणानं वात्सल्य असते तुमच्या जवळ आपल्या मुलगाप्रती. त्या मुलग्याला तुम्ही काय करताय, वात्सल्य भावनेनं समजून सांगायचा प्रयत्न करत असताय. त्या प्रकारे कुठलाही एक धर्मात्मा, कुठलाही एक सद्गृहस्थ असू दे, धर्मात्मा असू दे, साधू संत असू दे, कोणी असू दे, व्रती असू दे, त्यांच्याकडनं दोष घडत असतील तर आपण त्या समयामध्ये एक वात्सल्य भावना ठेवून त्या जीवाला स्थिर करायचा प्रयत्न आपण तिथं केलं पाहिजे. हे वात्सल्य अंगाचं पालन आहे म्हणून सांगता येतं. नंतर काय सांगितलं? प्रभावना. जर तो जीव स्थिर झाला, स्थितीकरण अंगाचं पालन तुम्ही केल्यामुळं तो जीव स्थिर झाला आणि स्थिर होऊन तो पुन्हा त्या व्रताचं पालन करायला लागला, धर्माचं पालन करायला लागला, आपल्या साधुचर्याचं पालन करायला लागला, तर तिथं काय आहे? प्रभावना आहे, असं इथं सांगत होते कालच्या दिवशी. आजच्या दिवशी सम्यक दर्शन विनय हा सूत्र इथं आचार्य भगवान अमित गती स्वामी सांगत आहेत. 2 सूत्र आहेत, 49 आणि 50 हा 2 सूत्र आहेत. हे 2 सूत्राचे आपण इथं चर्चा करूया. जिनेश सिद्ध चैतेशो धर्म दर्शन साधुषु आचार्याध्यापके संघे श्रुते श्रुत तपोधिकय भक्ति पूजाय शोवाद्यो दोषावज्ञा तिरस्क्रिया समासेनेश निर्दिष्टो विनयो दर्शनाश्रया जिनेश सिद्ध चैतेषु धर्म दर्शन साधुषु आचार्याध्यापके संघे श्रुते श्रुत तपोधिके भक्ति पूजाय शोवाद्यो दोषावज्ञा तिरस्क्रिया समासेनैष निर्दिष्टो विनयो दर्शनाश्रया. फार सुंदर सूत्र सांगितलं. आचार्य भगवान अमित गती स्वामी सम्यक दर्शन विनय कसं असतं इथं आपल्याला सांगत आहेत. अर्हंत परमेष्टी, अर्हंत प्रतिमा, सिद्ध परमेष्टी, सिद्ध प्रतिमा, जैन धर्म, रत्नत्रय, साधु, आचार्य, उपाध्याय, चतुर्विध संघ, श्रुत और जो श्रुत ज्ञान में अपने से अधिक है, तप और जो तप में अपने से अधिक है, इन सब की भक्ति करना, पूजा सत्कार करना, यशोगान करना, धर्मात्मा के दोषों को प्रकट नहीं करना तथा उनके दोषों को दूर करना, यह सब दर्शन के आश्रय से अर्थात दर्शन विनय का संक्षेप से वर्णन किया गया है. फार सुंदर सांगितलं. दर्शन विनय सांगत असताना आपल्याला सांगत आहेत अर्हंत परमेष्ठी, जे 4 घाती कर्मांना नाश केलेला आहेत अशा अर्हंत परमेष्ठींना, 46 गुणयुक्त असलेल्या अर्हंत परमेष्ठींना
अरहंतांची प्रतिमा, जिन भगवंतांची प्रतिमा, नंतर सिद्ध परमेष्ठी, 8 गुणयुक्त आणि 8 कर्मांना नाश केलेले असे सिद्ध परमेष्ठी आणि सिद्ध भगवंतांची प्रतिमा. नंतर काय सांगतात, जैन धर्म, जो जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला जो जैन धर्म आहे, त्या जैन धर्माचं रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र असे 3 रत्नांचं 3 रत्नत्रय. नंतर साधू परमेष्ठी, नंतर आचार्य परमेष्ठी, उपाध्याय परमेष्ठी आणि चतुर्विध संघ, मुनियारिका आणि श्रावक श्राविका, चतुर्विध संघ आणि श्रुत. श्रुत म्हणजे काय, जिनवाणी. श्रुत म्हणजे जिनवाणी. आणि श्रुतज्ञान में अपने से अधिक, जे श्रुतज्ञानामध्ये आपल्यापेक्षा अधिक ज्ञानी जे असतात, श्रुतज्ञानाचे आराधना करणारे जे असतात त्यांचं. आणि तप, और जो तप में अपने से अधिक है, कशामध्ये, तपामध्ये आणि तपामध्ये आपल्यापेक्षा, ज्ञानामध्ये आणि तपामध्ये आपल्यापेक्षा अधिक असणारे, म्हणजे तप साधना वगैरे जास्त करणारे असे. आणि इन सबकी भक्ती करणं, यांच्या सगळ्यांची काय करायचं, आपल्याला भक्ती करायचं, यथायोग्य भक्ती आपल्याला करायचं आहे. पूजा सत्कार करणं, त्यांची पूजा विनय आदी सत्कार वगैरे त्यांचं करायचं. यशोगान करणं, यशोगान म्हणजे काय, कीर्तन म्हणतो आपण सामान्य शब्दामध्ये. त्यांच्याजवळ जे गुण आहे त्या गुणाचं आपण कीर्तन करणं, त्या गुणाचं आपण यशोगान करणं. इथं यशोगान सांगितलं. धर्मात्मा के दोषों को प्रगट नहीं करना, जे धर्मात्मा आहेत त्या धर्मात्माच्या दोषाला काय करायचं ना, आपण प्रकट नाही करायचं. नंतर उनके दोषों को दूर करना, त्यांच्याजवळ काहीतरी दोष असतात त्या दोषांना आपण काय करायचं आहे, दूर करायचं आहे. यह सब दर्शन के आश्रय से, हे सगळे काय आहेत, दर्शनाच्या आश्रयामध्ये, अर्थात दर्शन विनयित असं सांगतात. संक्षेप से वर्णन किया गया है. इथं दर्शन विनयचं आपण काय केलं आता, संक्षेप मध्ये वर्णन केलेलं आहे असं इथं आपल्याला सांगत आहेत. बघा, एका धर्मात्माचे लक्षणच असे असतात, धर्मात्म्याचे लक्षणच हे म्हटलेलं आहेत. धर्मात्मा कसा असतो, एक कुठल्याही आपल्या साधर्मी बंधूकडनं काहीतरी दोष घडत आहेत, काहीतरी चुका होत आहेत, काहीतरी त्याच्याकडनं अज्ञान म्हणा, त्याच्या कर्माच्या उदयामध्ये म्हणा, त्याच्याकडनं काहीतरी चुका होत आहेत, त्या चुकाला दुसऱ्यांच्या पुढं प्रकट न करणं आणि त्या चुकाला झाकून ठेवणं आणि त्या चुकाला सुधारण्याचा प्रयत्न करणं, हा एका धर्मात्माचे लक्षण असतात. ह्याला दर्शन विनय असं म्हटलेलं आहे. आणि हाच जो विनय असतो सम्यक दर्शनाला काय करत असतं, ते वृद्धिंगत करत असतं. म्हणून समजून घ्यायचं आहे आपल्याला. लक्षात आलं? काहीतरी प्रश्न वगैरे असलं तर चर्चा करूया. पुन्हा इथं प्रश्न केलं, शरीर सहित आत्मा का प्रतिबिंब तो युक्त है. शरीर सहित आत्मा का प्रतिबिंब तो युक्त है, किंतु शरीर रहित सिद्ध परमेष्ठी का प्रतिबिंब कैसे संभव है. इथं प्रश्न काय विचारलं, शरीर सहित आत्म्याचं प्रतिबिंब युक्त आहे, म्हणजे शरीरामध्ये आत्मा आहे हे लक्षात येतं आपल्याला, परंतु शरीरापासून रहित असलेलं सिद्ध परमेष्ठींचं प्रतिबिंब आपण कसं स्थापना करायचं. आता अरहंतांचे प्रतिबिंब कसं आहे, अरहंतांना अजून शरीर आहे, मग शरीर आहे तर त्यांची प्रतिबिंब आपण स्थापना करू शकतो. मग सिद्धांच्या जवळ तर शरीरच नाही, मग सिद्धांचं प्रतिबिंब, सिद्धांची प्रतिमा आपण कसं स्थापना करू शकतो, असा प्रश्न आहे त्यांचा. त्या प्रश्नाचं उत्तर सांगतात, पूर्व भाव प्रज्ञापन नय की अपेक्षा जो आत्मा संयोग केवली अवस्था में शरीर में थी वही सिद्ध की आत्मा है. ती काय होतं, सिद्धांची आत्मा आहे. शरीर के आकार सदृश वह चेतन आत्मा भी आकारवान ही है. सिद्ध भगवंतांची आत्मा पण काय आहे, आकारवानच आहे. वही सम्यक्त्व आदि 8 गुणों सहित है, आणि ती आत्मा सम्यक्त्व सहित 8 गुणापासून सहित आहे. इस प्रकार सिद्ध की प्रतिमा स्थापना संभव है. ह्या प्रकारे सिद्धांची स्थापना संभव आहे. सांगतात बघा, सिद्ध अवस्था कशी आहे म्हणून विचारल्यावर सिद्धांना आकारच नाही, निराकार आहेत. त्याने सिद्ध भगवंतांचं
प्रतिमा आपण स्थापनाच करू शकत नाही, असे तर प्रश्न आहे. मग सिद्धांना आकार कसा दिला आम्ही? ज्या त्यांना सिद्ध गुणाची प्राप्ती व्हायच्या अगोदर ज्या शरीरामध्ये त्यांनी विराजमान होते, कोण? ते भावी सिद्ध परमात्मा. भावी सिद्ध परमात्मा ज्या अरहंतांच्या शरीरामध्ये विराजमान होते, त्याच्यापेक्षा कुछ कम, त्या शरीरापेक्षा कुछ कम शरीराचा आकार त्या सिद्ध परमात्माला असतं, असे इथं म्हटलेलं आहे. म्हणून इथं काय केलं? सिद्धांना स्थापना संभव आहे असे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. पुन्हा प्रश्न करतात, भक्ति और पूजा किसे कहते हैं? पुन्हा प्रश्न काय केलं? भक्ती आणि पूजा म्हणजे काय? त्यांना इथे सांगतात, अरहद आदि गुणानुरागो भक्ति ही, अर्थात अरहंत आदि के गुणों में अनुराग होना भक्ती आहे. अरहंत आदि म्हणजे पंचपरमेष्ठी घ्यायचे तर आपल्याला पंचपरमेष्ठींच्या गुणामध्ये अनुराग करणं म्हणजे काय आहे? भक्ती आहे. भक्ती करतोय की नाही आपण? सकाळी भक्ती केलो आपण. कुठलं भक्ती केलो? स्वयंभू स्तोत्र वाचलो. स्वयंभू स्तोत्र मध्ये आम्ही काय वाचलो? 24 तीर्थंकरांची भक्ती, त्यांची गुणांना वाचलो आम्ही. तिथं त्या गुणांना स्मरण केलो, त्या गुणांचं कीर्तन केलो, त्या गुणांना आपण चिंतन केलो. तिथं भक्तीच आहे, त्याला भक्तीच म्हटलेलं आहे. नंतर काय केलं? सरस्वती स्तोत्र म्हटलं. जिनवाणीचे आपण काय केलं? तिथं कीर्तन केलं, जिनवाणीचं यशोगान केलं आपण, जिनवाणीचे गुण आपण तिथं चिंतन केलं, स्मरण केलं. नंतर गुरुवावली, गुरूंचं कीर्तन केलं. कोण कोण? आचार्य भगवान सन्मती सागर महाराज, चंद्रप्रभू सागर महाराज, विद्यासागर महाराज, शांतीसागर महाराज आदी आदी सगळ्या आचार्यांचं आपण इथं काय केलं? त्यांचं गुणगान केलं. ह्यालाच भक्ती म्हणतात असं इथं आचार्य भगवान सांगत आहेत. नंतर पुन्हा काय सांगतात? द्रव्य पूजा और भाव पूजा के भेद से 2 प्रकार की है. पूजा किती प्रकारची आहे? 2 प्रकारची. एक द्रव्य पूजा आणि एक भाव पूजा. अष्टद्रव्य अर्पित करना, उनके आदर में खड़े होना, प्रदक्षिणा देना और शरीर से प्रणाम आदि रूप क्रिया करना तथा वचन से गुणों का स्तवन करना, यह द्रव्य पूजा है. काय काय सांगितले तर? अष्टद्रव्यांना अर्पित करणं. अष्टद्रव्यांना काय करायचं आहे? अर्पित करणं. उनके आदर में खडे होणं. गुरु महाराज वगैरे येत असताना, पंचपरमेष्ठींना वगैरे आपण घेऊन जाऊन येत करत असताना, समजा आता भगवंतांची प्रतिमा घेऊन चाललेला आहे, आणत आहेत, त्यावेळेला त्यांचा आदर म्हणून आपण तिथं उभा राहणं. गुरु महाराज येत आहेत, आचार्य परमेष्ठी, उपाध्याय परमेष्ठी, साधू परमेष्ठी, गुरु महाराज येत आहेत, त्याने आल्यानंतर आपण काय करायचं? उभा राहणं. त्यांना प्रदक्षिणा देणं, 3 प्रदक्षिणा देणं आणि शरीर से प्रणाम आदि करणं. शरीरानं काय करायचं आहे? दोन्ही हात जोडून, मस्तक झुकवून त्यांना काय करायचं आहे? प्रणाम करायचा आहे. खाली बसून त्यांना नमोस्तू करायचं आहे. हे सगळं काय झालं? द्रव्य पूजा आदि इथं असं म्हटलेलं आहे. आदि रूप क्रिया करना तथा वचन से गुणों का स्तवन करना. वचनानं काय करायचं आहे? सिद्ध भक्ती, श्रुत भक्ती, आचार भक्ती आदी ह्या भक्ती म्हणून त्यांच्या गुणांना काय करायचं? आपण इथं स्तवन करायचं आहे. ह्याला द्रव्य पूजा असं म्हटलेलं आहे. और मन से उनके गुणों का स्मरण करना भाव पूजा है. आणि मनानं त्यांच्या गुणांना स्मरण करणं म्हणजे काय आहे? भाव पूजा आहे. मग श्रावक कुठली पूजा करू शकतात? मुनी कुठली पूजा करू शकतात? कुठली? कोण? मुनी. श्रावक काय करायचं असतं? द्रव्य भाव पूजा सहित द्रव्य पूजा करायचं. हे कोणाचं कर्तव्य आहे? श्रावकाचं कर्तव्य आहे. आणि मुनी आदी व्रती सगळे लोक भाव पूजा करतात, कारण त्यांच्याकडे द्रव्य कुठलेही नसतं, म्हणून त्यांना भाव पूजा करायला सांगितलेलं आहे. ह्या प्रकारे मुनी पण द्रव्य पूजा करू शकतात की. कुठले कुठले द्रव्य पूजा करू शकतात? त्यांनी आल्यावर विनयपूर्वक त्यांना उभा राहणं, त्यांना गौरव देणं, विनय करणं, त्यांना प्रदक्षिणा देणं. प्रदक्षिणा करणं. मोठे आपल्यापेक्षा ज्ञानवृद्ध, तपवृद्ध आदी आदी जे सांगितले आहेत, ते तसले जर साधू वगैरे आले तर त्यांना आल्यानंतर त्यांना आपण प्रदक्षिणा करणं, त्यांना खाली बसून नमोस्तू करणं, त्यांना उच्चासन देणं आदी आदी जे आहे ह्याला द्रव्य पूजा पण म्हटलेलं आहे. अष्टद्रव्यानं मुनी पूजा करायचं. अष्टद्रव्य सहित मुनी वगैरे
व्रती लोक म्हणजे दिगंबर मुनी म्हणा, आचार्य म्हणा, आरिका म्हणा, शुल्लक ऐलक म्हणा, ह्यांनी अष्टद्रव्यांना पूजा करणं योग्य आहे काय? हात लावायला काय अडचण नाही, तुमच्या हातात घेऊन ओवाळणं चुकीचं आहे. तुमच्या हातात असताना आम्ही हात लावणं चुकीचं नाही, तुमच्या हातात हिचकावून घेणं आणि आम्ही ओवाळणं ओवाळून पूजा करा. हा, तुम्ही दिला आणि आम्ही घेऊन ओवाळून पूजा करायला लागलो, बरोबर आहे. तुम्ही दिला म्हणून आम्ही सगळं घेत बसलो, तुम्ही काय काय देणार? तिथं काय काय देणार? तुम्ही काय काय देणार? बघा काय सांगितलेलं आहेत, कुणाच्या मालकीचे द्रव्य तुम्ही ओवाळण्याला तुम्हाला अधिकार आहे? कुणाचे मालक? तुम्ही देताय हो, तुम्ही काय पण देताय, तुम्ही काय पण देताय म्हणून आपण घेऊन ते करायचं आहे काय? तुम्ही द्रव्य दुकानात आणून दिला, त्याला धूत बसा, त्याला पुसत बसा, आरंभ क्रियाचे दोष लागणार आहे की नाही आपल्याला तिथं साधूंना? म्हणून साधूंना अपरिग्रहीधारी जे दिगंबर मुनी, आचार्य, उपाध्याय वगैरे आहेत, यांना द्रव्य पूजा सांगितले नाही, कारण त्यांचे चारही प्रकारचे हिंसेचा त्याग आहे. मग तिथे द्रव्य पूजा करत असताना तिथं काय काय आलं? म्हणजे तिथं आरंभ हिंसा आहे की नाही? आरंभ दोष आहे की नाही? म्हणताना द्रव्य पूजा साधूंना सांगितलेलं नाही. हे अष्टद्रव्याची पूजा सांगितलं. अष्टद्रव्यानं रहित जर पूजा श्रावक केले तर तो श्रावक नाही, आणि अष्टद्रव्याने सहित जर साधू पूजा केली तर ते साधू योग्य नाही. एवढं समजून घ्यायचं. तर यशोगान किनका और कैसे किया जाता है? पुन्हा काय प्रश्न केले तर यशोगान करायचं म्हणून सांगितलं तुम्ही, ते कुणाचं आणि कसं करायचं असं प्रश्न केल्यावर सांगतात, अरहंत देव 18 दोषों से रहित, वीतराग, सर्वज्ञ और हितोपदेशी होते हैं. अरहंत भगवान कसे असतात? 18 दोषाने रहित असतात, वीतरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी असतात. इस प्रकार विद्वानों की सभा में, ह्या प्रकारे विद्वानांच्या सभेमध्ये अरहंतों के गुणों का महात्म्य बताकर, या प्रकारे अरहंतांचं काय केलं तर महात्म्य सांगितलं, उनका यशोगान करना, त्यांचं यशोगान केलं पाहिजे. कर्म रूपी लेप को जला डालने से उत्पन्न हुए निश्चल स्वास्थ्य से युक्त और अनंतानंत काल पर्यंत अनंत ज्ञान रूप सुख से संतृप्त सिद्ध होते हैं. सिद्धांची अवस्था काय सांगितली तर कर्मरूपी लेप को जला डालने से, कर्मरूपी लेपाला काय केलं त्यांनी? जाळून टाकले. निश्चल स्वास्थ्य से युक्त, निश्चल स्वास्थ्याने युक्त आहेत त्यांनी. नंतर अनंतानंत कालपर्यंत आणि अनंतानंत ज्ञान रूप संतृप्त असे सिद्ध परमेष्ठी आहेत. इस प्रकार सिद्धों का महात्म्य प्रकट करना, ह्या प्रकारे सिद्धांचं महात्म्य प्रकट केलं पाहिजे आणि त्यांचं यशोगान करणं म्हणून सांगितलं. जैसे अपने पुत्र सदृश व्यक्ति का दिखना पुत्र की स्मृति का निमित्त है, उसी प्रकार अरहंत आदि के प्रतिबिंब भी त्रैलोक्य के चूड़ामणि वीतराग अरहंत देव की स्मृति अर्थात भव्य जीवों के शुभोपयोग के निमित्त है, क्योंकि बाह्य द्रव्य के अवलंबन से शुभाशुभ परिणाम कसे होतं सांगा बघू? शुभ असू दे अशुभ असू दे, बाह्य अवलंबन असल्याशिवाय तुमचे परिणाम हालचाल होतच नाहीत. बाह्य अवलंबन असणं गरजेचंच आहे, बाह्य निमित्त असणं गरजेचंच आहे. जर एखादा व्यक्ती, सामान्य उदाहरण म्हणून समजून घ्यायचं, आता आपल्याला देशमाने काकींना बघितलं, देशमाने काकीसने बघितल्यावर आपल्या मनामध्ये परिणाम काय होतात? भाव काय होतात? शुभ भाव होतात. का? एक व्रती आहेत, वयोवृद्ध आहेत, साधना करत आहेत, साधू संतांच्या सेवेमध्ये आहेत, साधू संतांच्या सोबत आहेत, त्यांना बघितल्यावर आपल्या मनामध्ये भाव काय होतात?
शुभ भाव होतात. किती पुण्यवान जीव आहे. ह्या वयामध्ये सुद्धा काय आवश्यकता नाही त्यांना येऊन राहण्यात. ह्या वयामध्ये सुद्धा आपले घर परिवार आदी सगळं सोडून साधू संतांच्या सेवेमध्ये लीन आहेत. साधू संतांचे सेवे करामध्ये तल्लीन आहेत. त्यांनी व्रत नियम आदी करतात, उपवास आदी व्रत सगळे करतात. त्यांना बघितल्यावर आपल्या मनामध्ये काय होतं, चांगले भाव होतात. तेच एखादं वैरी आला तर, आपल्या पुढं दुश्मन आला, शत्रू आला तर मनामध्ये परिणाम कसे होतात, कलुषित परिणाम होतात, अशुभ परिणाम होतात. ह्या प्रकारे बाह्य निमित्त असल्याशिवाय आपले परिणाम शुभ अशुभ होणार नाही. त्याच प्रकारे अरहंत आदी जे 5 परमेष्ठी आहेत, अरहंत आदी जे 5 परमेष्ठी आहेत, त्यांना बाह्य अवलंबन आपण घेऊन आपण काय केलं पाहिजे, आपल्या परिणामाला सांभाळून घेतलं पाहिजे. म्हणून आचार्य भगवान सांगतात बघा, पंचपरमेष्ठी काय आहेत, हे बाह्य निमित्त आहेत. हे पंचपरमेष्ठी काय आहेत, बाह्य निमित्त आहेत आपल्या परिणामाला सांभाळण्यासाठी. आणि आपल्या परिणामाला सांभाळून आपल्या अंतरंगामध्ये आतमध्ये बसलेला जो आत्मा आहे, त्या आत्म्याला काय करायचं, आपल्याला स्थिर करायचं आहे. अरहंतांना बघितल्यावर कसं काय वाटतं आपल्याला, दुर्कर मॅडम, आम्हाला अरहंतांना बघितल्यावर आम्हाला काय वाटतं, 46 गुणयुक्त अरहंत परमेष्ठी आहेत. त्या 46 गुणयुक्त अरहंत परमेष्ठींना बघितल्यावर आपल्याला काय वाटतं, त्यांच्या भावांना गुणगान करायचं असं भाव होतात. फक्त गुणगानच करत बसायचं आहे का आपल्याला? अरहंतांचं, सिद्धांचं, आचार्यांचं, उपाध्यांचं, साधूंचं नुसतं गुणगानच गात बसायचं आहे? बाह्य अवलंबन घेऊन मला सुद्धा त्यांच्यासारखं व्हायचं आहे, ही भावना जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत आम्ही नुसतं दुसऱ्यांचंच गुणगान करत बसणार आहे. ते बाह्य आहेत म्हणून सांगत आहेत आपल्याला. अरहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, सर्व साधू सगळे काय आहेत, आमच्यासाठी ते बाह्य आहेत. आपल्याला ते निमित्त आहेत. फक्त आपणाला स्थिर होण्यासाठी ते बाह्य निमित्ताला आपण उपयोग करून घ्यायचं आहे. नुसतं गुणगान करून चालणार नाही. तिथं मी परवा दिवशी सांगितलो प्रवचनामध्ये, काय सांगितलो, भगवंतांचं दर्शन करायला येत आहे, सुमनताई दर्शन करताय, काय करताय दर्शन करून तुम्ही? अष्टद्रव्य घेतलो, पूजा केलो, त्यांचे गुणगान गालो. जिनगुण संपत्ती हो मज्जम. त्या जिनांची गुण, जे जिनाजवळ जे गुण आहेत त्या गुणांचा आम्हाला काय होऊ दे, प्राप्ती होऊ दे. गुणरूपी संपत्तीची प्राप्ती होऊ दे. बाह्य द्रव्य संपत्ती आम्हाला अनादिकालापासून त्याच्याच मागे फिरायला लागलोय की, ते नको बास. आता आपल्याला जिनरूपी भगवंतांची जी गुणरूपी संपत्ती आहे त्या संपत्तीची प्राप्ती होऊ दे. ह्यासाठी आपण काय करायला लागलो, तर भगवंतांचं स्तुती पूजा आदी करायला लागलेलं आहे. असंच पंचपरमेष्ठींचं घ्यायचं आहे. दिगंबर मुनी महाराजांना बघितल्यावर काय वाटते आपल्या मनामध्ये? आचार्य, उपाध्याय, साधू, आचार्य, उपाध्याय, साधू, ह्या 3 दिगंबर मुनी महाराजांना बघितल्यावर आपल्या मनामध्ये काय येते? काय यांना लाज लज्जा शरम वगैरे काय आहे की नाही यांना? त्या दिगंबर मुनी महाराजांना बघितल्यावर आपल्या मनामध्ये असे भाव व्हायला पाहिजे, असे भाव व्हायला पाहिजे, कसं निरागास, ज्या प्रकारे बालकाचा जन्म झाल्यावर तो बालक कसं निर्वस्त्र असतो, तसे हे दिगंबर मुनी महाराज जे आहेत संपूर्ण बाह्य परिग्रहापासून रहित आहेत, ह्या जगापासून रहित आहेत, कर्माला जाळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अष्टगुणांना प्राप्ती करून घ्यायच्या पुरुषार्थामध्ये लीन आहेत. अशा दिगंबर मुनींना पाहिल्यावर आपल्या मनामध्ये भावना होणं गरजेचं आहे की मला ही रूप कधी मिळेल, ही रूप मला कधी मिळेल. ह्या रूपाच्या प्राप्तीसाठी मी प्रयत्न करणं, ह्या रूपाच्या प्राप्तीसाठी पुरुषार्थ करणं, ह्या रूपाच्या प्राप्तीसाठी आपण अग्रसर असणं हे गरजेचं आहे आणि हे भाव होणं गरजेचं आहे. हे सोडून आम्ही जर चुकीचं भाव मनामध्ये आणलं तर अशुभ आहे. आणि शुभ जर चांगले भाव आमच्या मनामध्ये आले तर आम्ही शुभ परिणामामध्ये आहे, आणि अशुभ भाव मनामध्ये आले तर अशुभ परिणामामध्ये आहे. काही लोकांना होतं, अज्ञानी असतात,
काही त्यांना माहीत नसतं, अशा लोकांनी जर आम्हाला दिगंबर मुनी महाराजांना जर पाहिलं तर त्यांच्या मनामध्ये अशुभ परिणाम होतात, कलुषित परिणाम होतात, विकृत परिणाम होतात. काही लोक शिवा देतात, काही लोक दगड फेकतात, काही लोक काय वाटेल ते बोलतात. हे सगळ्या उपसर्ग आहे म्हणून दिगंबर मुनी सहन करत असतात. परंतु त्यांचे परिणाम बिघडले आणि त्यांचे परिणाम बिघडल्यामुळे त्यांना हे संसार बांधलेलाच आहे पुन्हा. परंतु जे दिगंबर मुनींना जाणतात, मी मुनी म्हणायला लागलोय, कुठल्या महाराजांचं नाव घे नाही, तर जे दिगंबर मुनींना जाणतात, जे दिगंबर मुनींच्या स्वरूपाला जाणतात आणि दिगंबर रूपाला जाणून चिंतन करणारे जे सद्ग्रहस्थ आहेत, त्या सद्ग्रहस्थामध्ये रागद्वेष असणं गरजेचं आहे काय? दुरकर मॅडम, वीरसागर महाराज, चंद्रप्रभू सागर महाराजांचे संघातले साधू आहेत, हे आमचे साधू आहेत. दुरकर मॅडम, तुमच्या गावाकडे वीरसागर महाराज विहार करत 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 आले, त्यावेळेला तुम्ही काय म्हणणार? हे चंदाबाबांचे शिष्य आहेत, हे आमचे महाराज आहेत. आणि तेच एक दुसऱ्या संघातले महाराज आले तर हे आमचे काय संघातले नव्हते, आम्ही काय सेवा करायचं नाही ना, असं रागद्वेष आलं तर मनामध्ये. आचार्य चंद्रप्रभू सागर महाराजजी प्रत्येक वेळेला प्रत्येक सभेमध्ये सगळ्यांना सांगत असतात, दिगंबर रूप पहा, त्या व्यक्तीला बघू नका. जैन धर्मामध्ये व्यक्तीला महत्व दिलेले नाही. जैन धर्मामध्ये कुणाला महत्व दिलेलं आहे? गुणाला महत्व दिलेलं आहे. आणि या गुणाला महत्व दिले म्हणताना जैन धर्म इतकं श्रेष्ठ आहे. जर व्यक्तीला महत्व दिलं तर आम्ही पूर्वाग्रहित दोष बघत आहे. जे पूर्वी त्यांच्याकडनं काहीतरी चुका वगैरे झाल्या असतात, त्या चुकीला आम्ही ग्रहण करून त्या व्यक्तीला त्या प्रकारे आपण आरोपण करत आहे. जर तसं जर करत असेल तर ते चूकच आहे आणि त्याचा कर्माचा आश्रव पक्का आम्हाला अशुभ कर्माचा आश्रव आहे. पूर्वाग्रहित दोष कधीही बघायचं नाही म्हणून सांगितलं माताजी. काय सांगितलं? पूर्वाग्रहित दोष कधीच कुणाचं बघायचेच नसतात. काल आम्ही संध्याकाळी चर्चा करत बसलो होतो, चंदाबाबांचं बघे विचार, चंदाबाबांच्या बद्दल चर्चा करत बसलो होतो. चंद्रप्रभू सागर महाराजांच्या जवळ मी माझ्या गुरूंचं सांगणार, कारण माझ्या गुरूंचं मला तेवढंच माहित आहे, दुसऱ्यांचं मला अजून माहित नाही, म्हणून मी माझ्या गुरूंचं सांगणार. काय? चंद्रप्रभू सागर महाराजांच्या जवळ काय चांगले गुण आहे? त्यांच्या जीवनामध्ये अनेक साधू संत अनेक वेळा त्यांचे काय काय केले? निंदा आदी अभिनय वगैरे सगळे केले. तरी सुद्धा चंदाबाबा त्यांनी जर पुढे आले, त्यांचा शत्रू जरी पुढे आला, शत्रू तर कोणीच नाही त्यांना, शत्रू तर त्यांना कोणीच नाही. चंद्रप्रभू सागर महाराजांच्या पुढं असे कोणीही त्यांना त्रास दिलेला व्यक्ती आला तरी सुद्धा त्यांना विनयपूर्वक त्या यथायोग्य स्थानानं त्यांना विनयपूर्वक त्यांना आत बोलवून घेतात. हे त्यांच्याजवळ असणारं चांगलं गुण आहे, वात्सल्य गुण आहे. कसलाही व्यक्ती असू दे. 2011 मध्ये नवीन दीक्षा झाली, 2011 मध्ये दीक्षा झाली. पहिला चातुर्मा चंदाबाबांच्या सोबत आम्हाला पाठवून दिला आचार्य श्री सन्मती सागर महाराजजी. इतकं त्रास दिलो त्यांना, इतकं नवीन अज्ञान, काय ज्ञान नाही, साधुचर्या माहित नाही, काय माहित नाही. दीक्षा घ्यायचे भाव झाले, आचार्य दीक्षा दिले आणि गुरूंच्या सोबत पाठवून दिले. प्रत्येक वेळा त्यांना इतकं त्रास दिलो, तरी पण आज जवळ घेतात. हे वात्सल्य काय कमी नाही. दुसरं कोणी तर असलं असतं की नाही, दरवाजात पण येऊ दिलं नसतं, तरी पण जवळ केले. मी माझं सांगणार, मी दुसऱ्यांचं का सांगत बसू? काय गरज आहे आम्हाला दुसऱ्यांचं सांगत बसायला, चर्चा करत बसायला? आवश्यकताच नाही. माझे चूक माझे गुरु क्षमा केले, माझे चूक माझे गुरु विसरून गेले, म्हणून माझे गुरु काय आहेत? श्रेष्ठ आहेत. असं इथे सांगत आहेत, जे गुणांना स्मरण करून, जे गुणांच्याकडे लक्ष देऊन त्यांचं काय करतात? मनामधले भाव, अंतरंगातले भाव शुभ ठेवतात, तेच योग्य आहेत. म्हणून इथं पुढे सांगत आहेत बघा. आणि काय सांगतात? इस प्रकार विद्वानों की सभा में, हे झालं वाटतं की
जैसे अपने पुत्र सदृश व्यक्ति का दिखना पुत्र की स्मृति का निमित्त है, उसी प्रकार अरहंत आदि के प्रतिबिंब भी त्रैलोक के चूड़ामणि वीतराग अरहंत देव की स्मृति अर्थात भव्य जीवों के शुभोपयोग के निमित्त है, क्योंकि बाह्य द्रव्य के अवलंबन से शुभाशुभ परिणाम होते हैं. बाह्य द्रव्याच्या अवलंबनानंच आपलं काय होत असते, शुभ आणि अशुभ परिणाम होत असतं. अरहंत सिद्ध परमेष्ठियों के गुणों का यह स्मरण नवीन अशुभ प्रकृति के आश्रव को रोकने में, काय सांगत आहे तिथं, अरहंत आणि सिद्ध परमेष्ठींचं गुणांना स्मरण केल्यामुळं नवीन अशुभ प्रकृतींचं जे आश्रव होणार आहे त्या आश्रवाला काय केलं तर थांबवलं. नवीन शुभ कर्म के बंध में, नवीन काय होणार तर नवीन शुभ कर्माच्या बंधाला, बंधे हुए शुभ कर्म के अनुभाग की वृद्धि, आणि बांधलेला शुभ कर्माच्या अनुभागाचा वृद्धि और पूर्व बंध अशुभ प्रकृति समूह के अनुभाग को, पूर्वी जे बांधलेला अशुभ कर्माचा जो प्रकृति कर्म प्रकृति बांधलेला आहे त्या अनुभागाला कम करने में समर्थ होता है. पूर्वी बांधून घेतलेले जे कर्म आहे त्या कर्माला काय करते ते कमी करतं, कर्माची तीव्रता कमी करतं. आणि आता समस्त इष्ट पुरुषार्थ की सिद्धी के, आणि समस्त इष्ट पुरुषार्थाच्या सिद्धीला कारणभूत जिनेंद्र के प्रतिबिंबों की उपासना करनी चाहिए. म्हणून आपण काय केलं पाहिजे, जिनेंद्र भगवंतांची उपासना केलं पाहिजे. इस प्रकार जिन प्रतिबिंबों की महत्ता का प्रकाशन करना चैत्य यशोगान है. ह्या जिनबिंबच का पाहिजे, तुमच्या मनामध्ये तुम्ही जिनबिंबाला स्थापना करून घेऊ शकत नाही काय. हा, सम्यक दर्शनच्या उत्पत्तीला जिनबिंब दर्शन पण एक निमित्त आहे. परंतु इथं काय सांगत आहेत, तुमचे जे अशुभ कर्माचा आश्रव होणार होतं त्या अशुभ कर्माच्या आश्रवाला काय केलं, थांबवलं. शुभ कर्माचा आश्रव होत आहे, शुभ कर्माचा बंध होत आहे, शुभ कर्माच्या बंधामध्ये काय करतं, वृद्धी करतं. नंतर पूर्वी तुम्ही बांधून घेतलेले जे अशुभ कर्म आहेत त्या अशुभ कर्माच्या अनुभागाचं ते जे तीव्रता आहे त्या तीव्रतेला काय करतं, तिथं कमी करतं. हा, स्थिती खंडन होत. म्हणून इथं आपल्याला अरहंत आणि सिद्ध परमेष्ठींचं प्रतिबिंबाचं दर्शन हे काय आहे, योग्य आहे, निमित्त योग्य आहे असे ते आपल्याला सांगत आहेत. अरहंत सिद्ध परमेष्ठी के गुणों का, हे झाले की हाँ, श्रुत ज्ञान केवल ज्ञान सदृश जीवादि द्रव्यों का यथार्थ स्वरूप बताने में समर्थ है. श्रुत ज्ञान केवल ज्ञान सदृश जीवादि द्रव्यों का यथार्थ स्वरूप बताने में समर्थ है. श्रुत ज्ञान काय आहे, केवल ज्ञान सदृश जीव आदी पदार्थ जे आहेत, जीव अजीव आदी जे पदार्थ आहेत ह्या पदार्थांचं काय करतं, द्रव्यांचं काय करतं, यथार्थ स्वरूप. जीवद्रव्य म्हणजे काय, ज्ञान दर्शन स्वभाव म्हणतो, हा, चेतना दर्शन, ज्ञान दर्शन, चेतना वगैरे आपण म्हणतोय. तर जीवाचं स्वरूप आपल्याला कळलं. अजीवाचं स्वरूप काय, स्पर्श रसगंध आदी पुद्गल, हा, चेतना रहित म्हणून सांगतो आपण. नंतर काय उठलं आलं, धर्म. धर्म धर्म काय सांगतं, गती हेतू निमित्त असतं. अधर्म स्थिती हेतू निमित्त असतं. आकाश द्रव्य, कालद्रव्य. ह्या प्रकारे सहा द्रव्याचं जे स्वरूप आपल्याला सांगत असतं त्याला श्रुत ज्ञान असं आता समजून घ्यायचं इथं. म्हणून हा म्हटलेलं आहेत, श्रुत ज्ञानाला केवळ ज्ञानाचं बीज सुद्धा म्हटलेलं आहेत. कर्मरूपी ताप को नष्ट करने के लिए शीतल जल के समान है. श्रुत ज्ञान आणि काय आहे, कर्मरूपी ताप, कर्मरूपी आगीला शांत करण्याचं निमित्त शीतल जल सदृश पण आहे म्हटले. तर कुणाला, श्रुत ज्ञानाला. शुभ ध्यान रूपी चंदन के लिए मलय पर्वत के समान है. आणि काय सांगितलं, शुभ ध्यान रूपी चंदनाला मलयगिरी, मलयगिरी चंदना समान आहे. नंतर
शिष्य जनों के द्वारा अंतकरण से प्रार्थनीय है, शिष्यांच्याकडून अंतकरणापूर्वक प्रार्थनीय आहे। अशुभाश्रव को रोकने में सक्षम है, अशुभाश्रवला थांबवण्यासाठी सक्षम आहे। अप्रमादपणा लाने में उद्यमशील है। प्रमादी, आलसी, काय प्रमादी आलसी ह्या लोकांना काय करते? बघा, उद्यमशील आहे म्हटलं। अन्य सभी परोक्ष प्रत्यक्ष ज्ञानों को उत्पन्न करने का बीज, काय सांगितलं? अन्य परोक्ष आणि प्रत्यक्ष ज्ञानाला उत्पन्न करणारा बीज एवं सम्यक दर्शन ज्ञान तथा चारित्र्य में प्रवर्तन कराने वाला है। कुठलं? श्रुत ज्ञान। इस प्रकार श्रुत ज्ञान का महात्म्य प्रकट करना श्रुत ज्ञान का यशोगान है। श्रुत ज्ञानाचं काय येतं? यशोगान आहे म्हणून सांगितलं। आणि पुढे सांगतात, इसी प्रकार आचार्य उपाध्याय साधु एवं संघ एवं धर्मादि का यशोगान करना चाहिए। ह्या प्रकारे सगळ्यांचं आपण इथं काय केलं पाहिजे? यशोगान केलं पाहिजे म्हणून सांगितलं। दोष अवज्ञा और दोष तिरस्क्रिया किसे कहते हैं? दोष अवज्ञा आणि दोष तिरस्क्रिया म्हणजे काय? कुणाला सांगितलेलं आहे? मिथ्या दोष नहीं लगाना। काय म्हटलं? मिथ्या दोष नहीं लगाना म्हणजे काय? दुरकर मॅडम असं आहेत, ते कायच नाहीत। आम्ही खोटं दोषारोपण करतो बघा। भोसेचे आजी असे आहेत, ते चांगलेच आहेत, परंतु ते आम्हाला आवडत नाही। ते चांगलेच आहेत, ते आम्हाला आवडत नाही, मग त्यांच्यावर दोषारोपण करणं, खोटे चुकीचं खोटा आरोप करणं, हे सगळं करणं काय? त्याला मिथ्या दोष नहीं लगाना चाहिए म्हटले तर। अर्थात अवर्णवाद नहीं करना, अवर्णवाद नहीं करना। यह दोष अवज्ञा का भाव है, किंतु यदि कोई दोष लगा रहा है तो अपनी योग्यतानुसार उन दोषों का निराकरण करना दोष तिरस्क्रिया का भाव है। समजा सुमनताईच्याकडनं काहीतरी दोष होत आहेत आणि तुम्ही त्यांना सांगत आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही बाहेर चर्चा करत आहे की असं सुमनताई चुकीच्या आहेत, असं चूक करतात, दोष करतात, व्रतामध्ये दोष आहेत, असं सगळं तुम्ही सांगत आहे। सांगत असताना त्यांची निंदा व्हायला लागली तिथं, निंदा व्हायला लागले, असं आपण निंदा न करणं, त्यांचं निंदा करायचं नाही। त्यावेळेला आम्ही काय केलं पाहिजे? समजावून सांगणं त्यांना। दोषांना आपण तिरस्कार केलो, व्यक्तीला नव। पाप की नहीं, नहीं, मी काय सांगले समजावून घ्या पहिला। पाप की नहीं, हम पापी की तिरस्कार कर रहे हैं। पाप की नहीं, हम पापी की तिरस्कार कर रहे हैं। उसके वजह से क्या होगा? त्याच्यापासून आपल्याला काय होईल? आम्हाला दोषाचा बंद होईल। म्हणून आपण तिथे काय करायचं आहे? पापीची नाही, पापाचा निंदा करायचा आहे, पापाला दूर करायचा आहे। बरोबर आहे की नाही? क्या चुका लागले? यान ಮಾಡ್ತೇವೆ ನಾವ, उलटच ಮಾಡ್ತೇವೆ। यान ಮಾಡ್ತೇವೆ, उलटच ಮಾಡ್ತೇವೆ, हे की नाही माताजी? उलटच करतोय आम्ही आमच्या जीवनामध्ये। आम्ही पापाचा तिरस्कार कधीच करत नाही, त्या पापी जीवाची तिरस्कार करतोय। मग त्याच्यामुळं आम्ही पण पापी होत बसवली तर उदाहरण सांगतात बघा, त्याने आठवण केलं म्हणताना सांगतो। आचार्य उदाहरण सांगत असे चंदाबाबा आम्हाला। काय म्हटलं तर 2 प्रकारचे प्राणी आहेत। किती प्रकारचे? 2 प्रकारचे प्राणी आहेत। कुठले कुठले? एक कुत्रा आहे आणि एक सिंह आहे। एक कुत्रा आहे आणि एक सिंह आहे। कुत्र्याला तुम्ही काठी घेऊन मारायला जावा, कुत्र काय करते? काठीलाच धरते ते।
कुत्र काय करते? काठीला धरते आणि ते सिंहाला बंदूक घेऊन मारायला जावा, सिंह त्या बंदुकालाच नाही धरत, काय करते? त्या बंदुकाला मारणाऱ्याला धरते. ते सिंह बंदूकधारीला मारते. इथं समजावून घ्यायचं आपल्याला. आम्ही काय करतोय? जे चूक आहेत त्या चुकीला न ग्रहण करता त्या व्यक्तीलाच ग्रहण करतो आम्ही आणि त्या व्यक्तीचे दोष प्रसार करत फिरतोय. मग तिथं चूक आहे की नाही आपलं? वीरसागर महाराज ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ರಿಂದು ಯಾನ್ ಮಾಡ್ರು? ವೀರಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರ ಯಾನ್ರ ಒಂದು ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರು. ವೀರಸಾಗರ್ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರು. मूल निमित्त आणि त्याचं मूल निमित्त काय आहे? त्यांना वीरसागर काहीतरी चुका करायला मूल निमित्त काय आहे? त्यांचा पूर्वीचा अशुभ कर्माचा तीव्र उदय आहे मूल निमित्त. पहिला पुरुषार्थहीन आहेत हे मान्य करू आपण, परंतु पूर्वजन्माचा, पूर्वभावाचा अथवा पूर्वीचा काहीतरी त्यांचा अशुभ कर्माचा, तीव्र कर्माचा उदय आहे, ह्या पहिला. नंतर अज्ञान आहे. नंतर काय आहे? अज्ञान आहे. नंतर त्यांना योग्य निमित्त कुठलं भेटलं नाही म्हणून त्यांच्याकडनं काहीतरी चुका झालेला आहे. हे 3 निमित्त आहेत. आणि एक निमित्त कुठला आहे? पुरुषार्थहीन आहेत. एक कुठलं आहे? आम्ही धरलं कुठलं? हे 4 मध्ये धरलं कुठलं? 4 मध्ये धरलं कुठलं आम्ही? एक पूर्व कर्माचा, अशुभ कर्माचा तीव्र उदय आहे. दुसरं काय आहे? अज्ञान आहे. तिसरं काय आहे? योग्य निमित्त नाही त्यांच्याकडं म्हणून त्यांच्याकडनं काहीतरी मोठं चूक झालाय. आणि चौथं काय आहे? पुरुषार्थहीन आहेत. पुरुषार्थ करणं त्यांनी. हे 4 निमित्तामधलं आम्ही धरतो कुठलं? पुरुषार्थहीन बघतो. पुरुषार्थहीन हम देखते हैं और पुरुषार्थहीन देखकर हम उसकी निंदा करने प्रारंभ कर देते हैं. हम ऐसे नहीं सोचते क्या उनका अशुभ कर्म का उदय रहेगा, वो अज्ञान रहेंगे, हाँ, उनको योग्य निमित्त नहीं मिला होगा इसलिए उनसे गलती हो रही है. हम ऐसे नहीं सोचेंगे. हम सोचेंगे क्या? पुरुषार्थहीन है, उसको समझता नहीं क्या, उसको समझ में नहीं आता क्या, उसको अकल नहीं है क्या, गलती कर रहा है. हाँ, तेच सांगायला लागले. आम्ही प्रॅक्टिकल मध्ये बघत असताना आम्ही पुरुषार्थहीनच बघतो. जे बघणं गरज नाही तेच बघतो आणि जे बघणं योग्य आहे तिकडे आमचं लक्षच नसतं. अशुभ कर्माचा उदय असेल म्हणून चूक झालेला आहे, आपण त्यांना थोडं स्थिर करूया. त्यांचं उपगहन आणि स्थितीकरण अंगापासून आम्ही त्यांचा थोडा स्थिर करायचा प्रयत्न करूया. आम्ही नाही बघत. अज्ञान असेल, अज्ञान आहे त्यांच्याकडे, आपण थोडं काहीतरी शास्त्र समजावून सांगूया त्यांना. नाही, योग्य निमित्त नसेल त्यांच्याजवळ, ते निमित्त घडवायचा प्रयत्न, योग्य निमित्त घडवायचा प्रयत्न करूया. नाही, आम्ही काय करायला लागलोय? कळत नाही त्याला, अक्कल नाही त्याला, चुकीचं करतोय. मग त्याच्यामुळं तो व्यक्ती लांबच जाणार. तो व्यक्ती लांबच जाणार. लांबच जाऊन आणि काय करणार? बिबताई आणि चूकच करत जाणार. तो चुकीमध्ये आणि भरच होत जाणार आहे. जर त्या व्यक्तीला जवळ घेऊन त्याला समजावून सांगून त्याला स्थिर करायचा प्रयत्न केलो, स्थितीकरण करायचा प्रयत्न केलो आपण, तर तो व्यक्ती सुधारेल की नाही? कालच असं एक व्यक्ती आलता आचार्यांच्या रूम मध्ये. एक मुलगा आलता काल दुपारी, व्यसनी, घरामध्ये नको असलेला पोरगा, गावात नको असलेला पोरगा. तो मुलगा आला आचार्यांच्या जवळ आला. तो मुलगा येऊन आचार्यांच्या जवळ येऊन हात जोडून म्हणायला लागलाय, महाराजजी मला सुधारायचं आहे, मला सुधारण्यासाठी अवकाश पाहिजे, निमित्त पाहिजे, मी काय करू सांगा. महाराजांना काय म्हटलं? तो माताजी मला सुधारायचं आहे, मला सुधारण्यासाठी मी काय करू सांगा. आचार्यश्री म्हटले, तुला सुधारायचं पक्का आहे? कालची दुपारची गोष्ट आहे माताजी. तुला सुधारायचं आहे? होय महाराज, मला सुधारायचं आहे. खरोखर सुधारायचं आहे? खरोखर सुधारायचं. मला कुठं तुम्ही जाऊन राहा म्हणते मी तिथं राहतो, खरं मला सुधारायचं आहे. तुला तिथं इथं ठेवून आता योग्य नाही, ठेवणं योग्य नाही. तू काय कर, आमच्या सोबतच राहा. बाहेर सोडलं त्याला
आणि काहीतरी निमित्त घडणारच, कारण अशुभ कर्माचं उदय असतं, काहीतरी निमित्ताने घडणारच. आणि अशुभ कर्माच्या निमित्ताने तू अनेक मोठं चूक करायला नको. तू आमच्या सोबतच राहा, आमच्या जवळच राहा. आणि आमच्या जवळ राहिलास तर काय होईल, जरी तुझ्या अशुभ कर्माचा उदय असेल तर त्यावेळेला आम्ही तुला स्थिर तर करीन, तुला सांभाळीन, त्यावेळेला तुला सुधारण्याचा एक मोका आणि मिळेल. म्हणून त्या व्यक्तीला काय केलं, जवळ केलं. आम्ही ಮಾಡ್ತೇವ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತೇವು ಓಡಿಸ್ತೇವೆ ಅವ್ರನ್ನ. ಒಂದ ಊರಾಗ ತಿರುಗಾಡೋದು नाई, गावात गल्लीत फिरणारे कुत्रा आहे. कुत्र्याला खूळ लागलेला आहे. कुत्र्याला काय झाले, खूळ लागलेला आहे. खूळ लागलेल्या कुत्र्याला काय करतो आम्ही, आणि दगडच फेकतोय. का, आम्हाला येऊन चावेल. आमच्या मनामध्ये भाव आलं काय, आम्ही करणं न करणं नंतरचा विषय, खरं मनामध्ये भाव आलं काय, कसला अशुभ कर्माचा उदय असेल त्या जीवाचं, त्या जीवाला खूळ लागलेला आहे, त्रास व्हावा लागले त्या जीवाला, अशुभ कर्माच्या उदयानं होत आहे. आपल्या मनामध्ये दयेची भावना आली काय, नाही हे हुचनाय बहीण कल्लोगिरी. धर्म आहे का मग आपल्याकडं, धर्म आहे? एखाद्या रोगी व्यक्तीला बघितलो, त्या रोगी व्यक्तीपासून लांब बसायला प्रयत्न करतोय. का, मला पण रोग येईल, त्याचा रोग मला येईल. आपली सुरक्षा करणं योग्य आहे, आपली सुरक्षा करून घेणं योग्य आहे. आपली सुरक्षा करून घेत असताना दुसऱ्या व्यक्तीला आवी नये, दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये, हे पण आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. हे पण असणं आपल्या मनामध्ये फार गरजेचं आहे. आपली सुरक्षा करून घेत असताना दुसऱ्यांना त्रास होईल असं पण आपण वागणं चुकीचं आहे. अनुकंप पाहिजे आमच्याकडं. जर ते नसेल तर धर्म आहे, दिन्ना बस्ती घरांच्या छत्ता का बंद कुत्यान प्रयोजन, दिन्ना बस्त्या बंद कुत्यान प्रयोजन. दया पाहिजे, अनुकंपा पाहिजे, वात्सल्य पाहिजे, करुणा पाहिजे. आचार्य श्री सन्मती सागर महाराजांना बघा, तुम्ही सगळेजण बघितलाय, जवळून बघितलाय. कोण पण आचार्यांच्या दर्शनला आले, दूरकर मॅडम तुम्ही बघितला नशिला, देशमाने काय की तुम्ही पण बघितला नशिला, बघितलाय. आचार्य श्री इतके वात्सल्य त्यांच्या जवळ, त्यांना पदवी होती 2, वात्सल्य रत्नाकर, शांतमूर्ती, 2 पदवी होते. कायम आपल्यामध्ये लीन, शांत स्वभावामध्ये, आणि वात्सल्याचे रत्नाकरच होते ते. कोण पण भक्त आले त्यांच्या जवळ, कोण पण भक्त आपल्या जवळ आले, जवळ आल्यावर त्यांनी कधीही त्यांना आशीर्वाद देऊन गप बसलं नाही. आता त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखं राहिलं नाही. आलं, कुठून आला आशीर्वाद, नंतर पहिला कुठून आला, अमुक अमुक गावासनं आले. टाइम बघणार लगे पटणं, त्यांनी गाव सांगितल्यावर टाइम बघणार, टाइम बघून जेवण वगैरे करून आलाय, नाहीतर जेवणाची व्यवस्था करायला होतो. सकाळच्या टायमिंगला आले, नाश्ता बिष्टा, संध्याकाळी वासा, हे पहिला गुण. दुसरं काय तर त्यांना त्रास वगैरे असते, बसून त्यांच्या जवळ उगच खोकललं, लगे पिशवीतनं झाडपोला काढून हे घ्या, लावून घ्या, इथं गळ्याला लावून घ्या, जरा डोक्याला लावून घ्या, नाकाला जरा लावून घ्या, छातीला जरा लावून घ्या, लगे औषध देणार. त्यांच्याकडे तेलाचे बाटल्या असणार, सगळं तेलाच्या बाटल्या. लगे त्यांच्याकडं दवाखान्याला कमी पेशंट, आचार्यांच्याकडे जास्त पेशंट. महाराज ನನ್ನ ಕಾಲು ನುಸ್ಕೀತಿ, ನನ್ನ ನಡ ನುಸ್ಕೀತಿ, ನನ್ನ ತಲೆ ನುಸ್ಕೀತಿ, ಔಷಧಿ ಏನಾರ ಇದ್ರು ಹೇಳ್ರಿ. ಔಷಧಿ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಔಷಧ सांगायचं नाही, औषधची बाटली उचलून द्यायचं त्यांना. एक मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं एक सत्य घटना, हेरवाडे कॉलनी जयशिंगपूर मधलं, पंचकल्याण पूजा चालली होती. माताजी आम्ही सगळेजण होतो त्या पूजेमध्ये. गुंप्याकडनं सभा मंडपाकडे चाललो होतो आम्ही, पेंडालकडे जात असताना एकांच्या घरामध्ये एकटा मतिमंद माणूस होता, आणि तो काय तर केला, एक दगड ईट घेतला आणि असं भिरकाडून टाकला. ते बरोबर दगड आला आणि कुठं पडलं, आचार्यांच्या पायावर पडलं.
कुठं पडलं ते इट? आचार्यांच्या पायावर पडलं. लोक सगळे आचार्यांना कोण बघिना तिकडं पायावर पडलेलं, त्या मुलग्याला मारायला चालली सगळे. तुला कळत नाही का, अक्कल नाही काय, मूर्ख आहेस का, असं तसं. तो मूर्खच आहे, त्याला कळतच नाही म्हणून तो दगड फेकलाय. तुम्हाला काय कळते की नाही? आचार्य लगे म्हटले त्यांना, इकडे या सगळेजण इकडे म्हणून बोलून घेतले. त्याला मारतील, इकडे बोलून घ्या सगळेजण म्हटले. सगळ्याशने बोलून घेऊन आल्यावर नंतर म्हणतात, अरे त्याला कळत नाही म्हणून तो दगड फेकलाय. तुम्हाला कळतंय, तो त्याला कळत नाही म्हणून, आणि तुम्ही त्याला मारायला चाललाय. खरा खोळा कोण सांगा म्हटले त्यांनी. खरी खुळी मारायला चालली होती त्याला. इथं आचार्यांना वेदना हो लागले, रक्त या लागले, जखम झालं पायाला, रक्त या लागले. तिकडं लक्ष नाही आचार्यांचं. त्या मुलग्याला मारतील सगळेजण मिळून. हे अनुकंपा, हे वात्सल्य, हे करुणा, हे दया, दयाची मूर्तीच होती माझ्या गुरुवर. ह्या प्रकारे इथं आपण समजावून घ्यायचं आहे. दोषाचा तिरस्कार करायचं नाही, दोषी व्यक्तीचा तिरस्कार करायचं. व्यक्तीचं करायचं नाही, दोषाचा तिरस्कार करायचं. काय 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 हा, काय करायचं नाही. बघा, तुमच्या घरामध्ये तुमचाच मुलगा, मगाशी उदाहरण सांगितलं, अनेकदा सांगतो तुम्हाला. तुमच्या घरामध्ये तुमचाच मुलगा काहीतरी चुकीचं करत आहे, त्यावेळेला तुम्ही त्याला समजावून सांगताय का नाही? एकदा सांगताय का दोनदा सांगताय? दोनदा सांगताय का तीनदा सांगताय? सांगताय का नाही? सारखं सारखं सांगताय का नाही? त्या मुलग्याला समजून घ्यायचा प्रयत्न करताय का नाही? समजावून सांगायचा प्रयत्न करताय का नाही? नाही समजून घेतलं तरी सुद्धा तुम्ही सोडताय काय? तुम्ही सोडताय का तुमच्या मुलग्याला? शेवटपर्यंत, तुमच्या शेवटच्या शक्तीपर्यंत तुम्ही प्रयत्न करताय का नाही? करताय का नाही? हे तुमच्या मुलाबद्दल झालं. आता बाहेरची व्यक्ती आहे, बाहेरची व्यक्ती आहे, एकदा सांगा, दोनदा सांगा, तीनदा सांगा. जर ती व्यक्ती सुधारून घेण्याची योग्यता त्या जीवाजवळ नसेल असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जरा लांब राहावा, परंतु त्या जीवाबद्दल द्वेष मनामध्ये ठेवून घेऊ नका. त्या जीवाबद्दल मनामध्ये अनुकंपा ठेवा, भावना ठेवा, चांगली भावना ठेवा. भगवंतांच्या पुढे प्रार्थना करा, हे भगवान, तो जीव इतका चांगला आहे आणि चुकीच्या रस्त्यावर चाललेला आहे. मनुष्यगती, जैन धर्म, उच्च कुल आदी आदी सगळं चांगलं मिळाले आणि चुकीच्या रस्त्यावर चाललाय. भगवान, लवकरात लवकर त्याला सद्बुद्धी भेटू दे, ही प्रार्थना करा भगवंतांच्या पुढं. त्याला सद्बुद्धी भेटते नाही भेटते नंतरचा विषय, परंतु तुम्ही चांगला भाव तर करू शकताय की नाही? चांगली भावना तर करू शकताय की नाही? चांगले परिणाम तर करून ठेवू शकताय की नाही आपल्या जवळ? एवढा प्रयत्न करा. बघा, प्रयत्न आपण शांत राहायचं. मग त्यावेळेला आपण शांत राहायचं. त्यावेळेला आपली बघा, मगाशी सांगितले तर काय सांगितलं? बाह्य अवलंबनाशिवाय शुभ आणि अशुभ कर्माचा आश्रवच होत नाही. मग भाव अवलंबामुळं आपले जर परिणाम, जर अशुभ कर्माचा आश्रव होत जर आपले परिणाम जर बिघडत असतील तर त्या बाह्य अवलंबना जरा राम ठेवायचं, आपण बाजूला राहायचं, आपण शुभामध्ये जायचा प्रयत्न करायचा. जाणून बुजून कोण तर चुकीचं काम करायला प्रयत्न करील काय? आणि जो खरोखर तसा प्रयत्न करत असेल तर तो मूर्ख आहे. आपण लांब राहायचं. आपण काय करायचं त्यावेळेला? लांब राहायचं. ह्या प्रकारे इथं अरहंत सिद्ध आचार्य उपाध्याय आणि सर्व साधूंचा इथं यशोगान कशा प्रकारे करायचं आदी आदी सगळं सांगत आहेत. आणि पुढचा जो विषय आहे पुन्हा उद्या आपण पुन्हा बघूया. ओम नमः सबको शमः सबसे शमः. महावीर